नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर योगेश परुळेकर, भाजीपाला विशेषज्ञ, भाजीपाला सुधार योजना, मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली। आज आपण या ठिकाणी जे प्रक्षेत्र बघताय ते भाजीपाला बीजोत्पादन प्रक्षेत्र आहे आणि त्या प्रक्षेत्रामधील आपण आज माठ, लाल माठ या भाजीपाला पिकाचं बीजोत्पादन कशा पद्धतीने केलं जातं याची या ठिकाणी माहिती घेणार आहोत। आपल्याला माहिती आहे की माठ, लाल माठ हे कोकणातल्या सर्व लोकांची आवडती पालेभाजी आहे। पावसाळी हंगामामध्ये या पालेभाजीच्या लागवडीसाठी काही प्रमाणात मर्यादा येतात, कारण पर्जन्यमान यातलं जास्त आहे। परंतु रबी आणि उन्हाळी हंगामामध्ये लाल माठ या पिकाची लागवड फार मोठ्या प्रमाणावरती कोकणामध्ये केली जाते। त्यांना स्थानिक बाजारपेठेमधून चांगली मागणी असते आणि म्हणून कोकण कृषी विद्यापीठाने माठाची कोकण दुरंगी नावाची जी जात विकसित केलेली आहे ती आपण शेतकऱ्याला लागवडीसाठी सुचवलेली आहे। या जातीचं बियाणं आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तयार करतो आणि त्याचं बियाणं कशा पद्धतीने, बियाण्यासाठीची लागवड कशा पद्धतीने तयार करावी या ठिकाणी त्याचं आपण माहिती घेणार आहोत। पालेभाज्या ज्या आहेत या पालेभाज्यांमध्ये आपण ओळीमध्ये लागवड करतो। साधारणपणे 2 ओळींमधलं अंतर हे आपण 1 फूट ठेवतो ज्यावेळी आपल्याला पालेभाजीसाठी लागवड करायची असते, कारण ती भाजी आपण एका महिन्यामध्ये काढत असतो। या ठिकाणी आपण जी लागवड केली आहे ती बीजोत्पादनासाठी आहे आणि पालेभाज्यांमध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती शेणखताचा वापर करतो, त्यामुळे त्या ठिकाणी तणांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणावरती होतो आणि हा तणांचा प्रादुर्भाव ज्यावेळी होतो त्यावेळी मग रोग आणि किडींचा प्रादुर्भाव देखील वाढतो आणि उत्पादन खर्चसुद्धा वाढतो। म्हणून आपण या ठिकाणी प्लास्टिक आच्छादनाचा वापर करून बीजोत्पादनासाठी माठ, लाल माठ या पिकाची लागवड कशी करावी याचं एक प्रात्यक्षिक या ठिकाणी उभारलेलं आहे। हे जर आपण बघितलं तर साधारणपणे 1 मीटर रुंदीचे वाफे आपण तयार केलेले आहेत आणि त्या प्रत्येक वाफ्यावरती एक इनलाईन ड्रीपची टाकलेली आहे, ज्याच्यामधनं या संपूर्ण बेडला, वाफ्याला त्यातनं पाणी पुरवठा केला जातो आणि त्या लाईनच्या बरोबर दोन्ही बाजूला 2 ओळी आपण पेरलेल्या आहेत। या 2 ओळींमधलं अंतर हे 50 सेंटीमीटर आहे आणि 2 झाडांमधलं, या 2 होलमधलं अंतर जे तुम्ही एका ओळीतल्या बघितलं तर ते साधारणपणे 15 सेंटीमीटर आहे आणि फक्त या होलमध्ये आपण त्या ठिकाणी बियाण्याची पेरणी केलेली आहे। बियाण्याची पेरणी करताना एक 6-7 बिया त्यामध्ये पेरल्या जातील याची दक्षता आपण घेतलेली आहे आणि साधारणपणे 25 ते 30 दिवस झाल्यानंतर जी चांगली वाढलेली रोपं आहेत अशी 2 ते 3 रोपं आपण प्रत्येक ठिकाणी ठेवलेली आहेत। आज जी वाढ आपल्याला दिसते ती वाढ साधारणपणे 30 ते 35 दिवसाची आहे आणि बीजोत्पादनासाठी हा जो कालावधी आहे बियाणं तयार होण्यासाठीचा तो साधारणपणे 110 ते 120 दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी त्याचं बीजोत्पादन झालेलं दिसेल। आता याच्यानंतर ह्या पिकाची वाढ ही जोमाने होईल, कारण आपण त्यांचं विरळणी केलेली आहे। अशा पद्धतीने जर आपण लागवड केली तर आपल्याला गवताचा खर्च कमी प्रमाणामध्ये येतो आणि एका गुंठ्यामधून आपण झाडाच्या वाढीप्रमाणे 3 ते 5 किलो बियाणं या ठिकाणी हार्वेस्ट करू शकतो। हा साधारण 12-13 गुंठ्याचा प्लॉट आहे। यामधून साधारणपणे 40 ते 50 किलो बियाणं आपल्याला मिळेल अशी आपली अपेक्षा आहे। तणांचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे या ठिकाणी जी रोपांची वाढ होईल ती अतिशय सुदृढ होईल आणि त्यानंतर त्यापासून आम्हाला चांगलं बियाणं या ठिकाणी मिळेल। कोकणातील शेतकरी अजून भाजीपाला बीजोत्पादनाकडे फारसा वळलेला नाही, कारण बीजोत्पादन करताना एक मुख्य गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती म्हणजे त्या पिकाची आणि त्या जातीची, विशिष्ट जातीची लागवड ज्या ठिकाणी आपण बीजोत्पादनासाठी केलेली आहे त्याच्या आजूबाजूला आपल्याला त्याच पिकाची लागवड करता येत नाही, त्याच पिकाच्या दुसऱ्या जातीची लागवड करता येत नाही, कारण मग त्यामुळे बियाचं जी प्रत असते ती प्रत त्या ठिकाणी बिघडण्याची शक्यता असते।
आता आपण हे जे प्रक्षेत्र आहे साधारणपणे 5 एकरचं प्रक्षेत्र आहे, त्यामध्ये आपण माठाच्या एकाच जातीची लागवड या ठिकाणी केलेली आहे. कारण नियमाप्रमाणे 200 ते 400 मीटर अंतरावरती बियाण्याच्या प्रतवारीनुसार त्या ठिकाणी माठाची दुसरी लागवड अस्तित्वात असू नये, म्हणून आपण फक्त एकाच माठाच्या जातीची या ठिकाणी लागवड केली आहे, जेणेकरून यापासून उत्पादित केलेलं जे बियाणं असेल त्याचा दर्जा हा अत्यंत उत्तम असेल. आपण या ठिकाणी सर्टिफाईड सीड प्रोडक्शन करतो आहे आणि तसंच आपण या ठिकाणी ब्रीडर सीड प्रोडक्शनसुद्धा ॲमॅरंथस म्हणजे माठाचं या ठिकाणी करणार आहोत. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला आपण तो लाईक करा, शेअर करा आणि विद्यापीठाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.